नमस्कार मित्रांनो. तर आप्पी कलेक्टर या मालिकेच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की दिप्या घरात वैतागून बसलेला असतो. त्याला अमोलची फार काळजी वाटत असते. तिकडून मोना येते आणि विचारते की अहो तुम्ही इथे का रडत बसलाय, रटून काही होणार आहे का? दिप्या म्हणतो की मोना, मला फक्त ना अमोलची काळजी आहे, पण अमोलची काळजी दिदी दाजींना नाही आहे. काही झालं तरी छोट्या छोट्या कारणावरून भांडत बसतात आणि त्याचा त्रास अमोलला होतो. बघितलंस ना अमोलसोबत काय झालं, आणि मला आत्ता ना सगळ्यात जास्त काळजी अमोलची आहे. ऐकल्यावर मोना म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका ना, तुम्हीच दिदी दाजींशी बोला आणि त्यांना समजून सांगत का नाही? तेव्हा दिप्या म्हणतो की आता त्यांना सांगायचं हे हातातून बाहेर गेले. त्यांना काही सांगितलं तरी ते दोघं स्वतःचंच खरं करतात, कोणाचंच ऐकत नाही. पण मोना तुला सांगू का, अमोलला काही झालं तर मी जगू शकत नाही. माझ्या अमोलवर खूप जीव आहे गं. मोना म्हणते की हो, छोट्या सरकारांना काहीसुद्धा झालं नाही पाहिजे तेवढ्यात. तो त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसतच असतो की बापू आणि कदम तिथे येतात. बापू म्हणतात की अरे दिप्या असं काय करतोयस, होईल ना सगळं ठीक, आणि अमोलला काहीच झालेलं नाही आहे. दिप्या म्हणतो की काही झालं तरी दिदी आणि दाजीच जबाबदार आहेत. प्रत्येक वेळेस तो त्यांच्यामुळे टेन्शन घेत बसतो. तो अख्ख्या घराला कुटुंब एकत्र पाहिजे त्याचा फक्त एवढाच हेतू आहे, आणि हे दोघंसुद्धा ते पूर्ण करू शकत नाहीत. आपल्या मुलासाठी ते एकत्र येऊ शकत नाहीत. आता मला फक्त असं वाटतं की दिदी दाजींनी एकत्र यावं. अमोलसाठी का होईना, पण त्यांनी छोट्या छोट्या कारणांवरून वाद घालणं बंद केलं पाहिजे. हे ऐकल्यानंतर कदम आणि बापू म्हणतात की अरे दिप्या तू काळजी करू नको, मी या आप्पी अर्जुनशी वेगवेगळ्या पद्धतीनं बोललो आहे, पण तुझ्यासाठी आम्ही अजून एकदा वेगवेगळ्या पद्धतीने बोलू. हे ऐकल्यानंतर दिप्या म्हणतो की ते काय माहीत नाही, फक्त दिदी दाजी आता एकत्र पाहिजेत बास, बाकी काय नको. तिकडे फोन येतो की आज अमोलला डिस्चार्ज भेटणार आहे, त्यामुळे घरात गोडधोड बनवायचा प्लॅन चाललेला असतो. दिप्या म्हणतो की हे बघ अमोल येणार आहे, आज सगळं चांगलं बनव बरं का, मी अजिबात त्याच्या बाबतीत हलगर्जेपणा खपवून घेणार नाही. म्हणून म्हणते की हो काय म्हणताय तुम्ही की मी काही नीट बनवत नाही का? त्यावर दिप्या म्हणतो की अगं असं मी कुठं म्हटलं, पण मी फक्त म्हटलं तुझे पण खाशील त्याआधी स्वतः खाऊन बघ. तेवढ्यात रुपाली येते आणि म्हणते की आपण शिरा बनवूया का, काजू बदाम खूप छान घालून. तर बापू म्हणतात की तुम्हाला काय बनवायचं आहे ते बनवा. मोना रुपाली म्हणतात तसं केलंच तरी सुद्धा चालेल. मोना म्हणते की हो. ते दोघंसुद्धा आपल्या अमोलच्या येण्यासाठी तयारी करत असतात. इकडे अमोल एकटा बसलेला असतो. आप्पी अर्जुन अमोलला व्यवस्थित करण्याच्या मागे लागलेला असतो. अमोलचे रिपोर्ट्स आल्यामुळे आप्पी अर्जुन डॉक्टरांशी बोलायला जातात. तेव्हा डॉक्टर सांगतात की अमोलचे रिपोर्ट्स मला वाटलं नव्हतं, पण त्याचे सगळे नॉर्मल आहेत, फक्त तुम्ही एक काम करा, त्याला स्ट्रेस येईल असं काही करू नका. तेव्हा आप्पी विचारते की म्हणजे हे सगळं स्ट्रेसमुळे झालं आहे का? त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही, असं ठोस काही कारण नाही आहे, पण त्याला स्ट्रेस येता कामा नये. हे ऐकल्यानंतर आप्पी अर्जुन म्हणतात की हो डॉक्टर, आम्ही पूर्णपणे काळजी घेऊन. संधी साधून संकल्प अमोलच्या खोलीत जाऊन मैत्रीचा हात वाढवत असतो. तेव्हा संकल्प गोळ्या तिथे ठेवतो आणि म्हणतो की हाय मी असं म्हणून तो त्याची चौकशी करतो. थोडीफार इकडे तिकडे झाल्यानंतर संकल्प त्याला कॅडबरी देतो. कॅडबरी दिल्यानंतर अमोल म्हणतो की तुम्ही माझे फ्रेंड झालात. त्यावेळी संकल्प म्हणतो की हो, मला आधीपासूनच तुमच्याशी मैत्री करायची होती. हे ऐकल्यावर अमोल म्हणतो की पण आपण तर दोघं आत्ताच भेटलो आहे ना. हे ऐकल्यावर स्वप्नील म्हणतो की हो आपण आत्ताच भेटलो आहे, पण काही नाती आधीच बनलेली असतात नाही का? अमोल बोलतो की हो ठीक आहे. संकल्प म्हणतो तुला अजून जर चॉकलेट खायचे असतील तर तू मला सांग. अमोल म्हणतो की हो, आणि ते दोघं सिम्बा प्रॉमिस करतात. सिम्बा प्रॉमिस झाल्यानंतर हळूच संकल्प तिथून काढता पाय निघतो आणि तिथून निघून जातो. इकडे रुपाली स्वप्नीलशी बोलत असते. स्वप्नील तिला सांगत असतो की अमोलला काही झालं नाही, बरं झालं. त्यानंतर रुपाली म्हणते की हो ना, अमोलला काही झालं ना, मी खरंच सहन करू शकत नाही. जेव्हा अमोलला चक्कर आलेली कळालं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. स्वप्नील म्हणतो की आता काळजी करण्याचं काही कारण नाही, अमोल आजच घरी येणार आहे. रुपाली म्हणते की अहो मला असं वाटलं की अमोलच्या शाळेत मी गेले आणि मीटिंग मी अटेंड केली, त्यामुळे आप्पी अर्जुनमध्ये भांडण झालं आणि ते भांडण अमोलने ऐकलं, त्यामुळे अमोलला चक्कर आली. मला खूप टेन्शन आलं होतं, पण तुम्हाला सांगू का हे वेगळंच कारण होतं. स्वप्नील म्हणतो की अगं हो रुपाली, ते काही कारण नाही, आप्पी अर्जुनचं भांडण आणि तुझा यात काही संबंध नाही आहे. रुपालीने एका प्रकारे स्वप्नीलसोबत आपण निर्दोष आहोत हे सिद्धच केलेलं असतं. रुपाली खुश होऊन बाहेर निघते. इकडे आप्पी अर्जुनला अमोल प्रॉमिस करून घेतो की मी बऱ्या झाल्यानंतर बाबा तू मला तुझ्या पूर्ण गाडीवर अख्खं पुणे दर्शन करवशील. अर्जुनने सुद्धा अमोलला प्रॉमिस दिलेलं असतं की तू बरा झालास ना, आपण अख्खं पुणे दर्शन करायचं गाडीवर बसून. तेव्हा अमोल म्हणतो की फक्त आपण दोघंच नाही, तू मी आणि मा आणि बाबा असं तिघंजण आपण फिरायचं. यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. अर्जुन न कळतच अमोलला विचारतोस काय रे अमोल, तुला कसलं टेन्शन आलं होतं?
तू कशामुळे चक्कर येऊन पडला मला काही कळलं नाही. त्यावर अमोल म्हणतो की अरे बाबा, त्याला आठवतं की आपल्याला चक्कर का आली, पण तो अर्जुनला सांगत नाही आणि म्हणतो की अरे आज शाळेत काय काय झालं ते मी तुला सांगायला आलो आणि येण्याच्या गडबडीत मी ते विसरून गेलो आणि ते सांगताच आलं नाही, त्यामुळे मला चक्कर आली. हे ऐकल्यावर अर्जुन कपाळावर हात मारतो. कपाळावर हात म्हणून घेतो की बरं ठीक आहे बाळा, इथून पुढे काळजी घेऊ नको असं सगळं सांगत असतात. इकडे स्वप्नीलने गोळ्या दिलेल्या असतात आणि रिपोर्ट बदललेले असतात. त्यामुळे अमोलचं आता पुढे काय होणार आहे पाहणं इंटरेस्टिंगच राहणार आहे. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.